रामकृष्ण हरिमंडळ. आज काय झालं मी तुम्हाला सांगते, त्यासाठी व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. आज म्हणजे आमचं पूर्ण दिवस किचन बंद राहणार होतं. ते कसं ते मी सांगतेच. आता माझी दिवसाची सुरुवात झाली. मी आपलं डेली काही जे रुटीन असतं ते माझं करत होते. आता आहोंचे मित्र आलेले आहेत आमच्याकडंच राहायला, म्हणजे आमच्याजवळच, आणि त्यांच्या मिसेस आता माझ्या मैत्रीण झालेल्या आहेत. मग आम्हाला पार्टनरशिप भेटलेली आहे. तर मग ते म्हटले चला आता तुम्ही आज आमच्याकडे नाश्त्यासाठी या. म्हणून आम्ही त्यांच्याकडेच नाश्त्यासाठी जाणार होतो. म्हणून आज मला काही स्वयंपाक बनवायचा नव्हता. त्यामुळे मी देवपूजा करून घेतली आणि लगेच स्वामीची नित्यसेवा करून घेतली. आता नित्यसेवा वगैरे तुम्ही करता की नाही मला नक्की सांगा. मी श्री स्वामी समर्थ यांची नित्यसेवा करते. त्यानंतर आहोंचे कपडे प्रेस करायचे ते करून घेतले, कारण मला दुपारी थोडंसं बाहेर जायचं होतं. त्यामुळे म्हटलं चला आता टाईम आहे आपण करून घेऊयात. आहोंच्या ऑफिसमधून आहोंना ही बॅग आणि छोटीशी आरती असते आपली, ती भेटली होती. दोन्ही पण छान होतं. नेमकं हे कशामुळे भेटले मला काही आयडिया नाही आहे, पण असो दोन्ही पण छान आहे. आता आज काही स्वयंपाक नसल्यामुळं मी काढला होता असा साड्यांचा पसारा. आता ह्या ॲक्च्युली साड्या आहेत माझ्या आईने दिलेल्या, कधी पंचमीला वगैरे अशा सणाला. पण या आणल्या तेव्हापासून मी अशाच ठेवून दिलेल्या होत्या. म्हटलं आता चला या पिकोफॉलला वगैरे टाकूयात, म्हणजे तेवढंच काम मागं पडेल आपलं. आता ही साडी मला लक्षातच नाही की मी याचं ब्लाऊज पीस शिवलं आहे की नाही ते. त्याच्यासाठी मला ही साडी ओपन करून पाहावं लागली. तर ब्लाऊज पीस शिवलेलं आहे. आता मला ते शोधावं लागेल की नेमकं कुठं ब्लाऊज पीस आहे ते. असो पण ते सापडेल इथंच कुठेतरी. आज असं झालं, आम्ही राहतो रेंटने, तर ते आमच्या घरमालक काका आहेत, त्यांचा बड्डे होता. आमचं असं काही ठरलं नव्हतं की त्यांचा बड्डे सेलिब्रेशन वगैरे करायचा. आहो आणि त्यांचे मित्र यांनी मिळून असं ठरवलं की चला बड्डे सेलिब्रेशन करू म्हणून. मग असं झालं की तिकडं जायचं बड्डे सेलिब्रेशन करायला. मग काकू म्हटलं इकडे येत आहेत, तर मग मी स्वयंपाक करते, आपण रात्रीचं जेवण इकडंच करू. मग आम्ही बड्डे वगैरे सेलिब्रेट केला आणि त्यानंतर आम्ही रात्रीचं जेवण तिकडं केलं. म्हणजे आज पूर्ण दिवस स्वयंपाक बंद होता, म्हणजे स्वयंपाकच केला नाही आम्ही. भारी आहे ना असं. कधी कधी मुलींना किंवा कोणत्या तरी बायकांना वाटतं असं की आज स्वयंपाकाला सुट्टी पाहिजे. आज तसंच झालं.